चाहिए। वो कहते हैं ना कि हीरे की चमक को कोई जोहरी ही जाने, तो उन्होंने दिखाया कि इस खिलाड़ी के अंदर कुछ बात है और अपना मिला हुआ अवार्ड दोस्तों इस खिलाड़ी के लिए दिया है। थैंक यू सर। रसायनी संघाचा 12th मॅन। तत्पूर्वी आपण जाऊया मित्रांनो या सामन्याचा धावता समालोचन ऐकण्यासाठी गुड्ड्या जाधव सरांकडे। थोडा आवाज देण्याला आणि नॉन स्ट्राइकला निलेश साळुंके। स्ट्राइकला कोण आहे? वैभव गायकवाड। चला वैभव स्ट्राइक वरती गोलंदाजीसाठी तयार। थोडा बॉडी वरती आला होता चेंडू, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतोय, कव्हर्स मध्ये चेंडू ढकलून काढतोय आणि मात्र आपण पाहिला एकेरी धाव येते 7 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार। वा मोठा फटका आहे, आक्रमण रोहे टीम वरती आणि चेंडू सीमारेषा बाहेर। पंचांचे फलकावरती वाढ होताना रोहा संघ जर आपण पाहिला तर अजूनपर्यंत या टुर्नामेंट मध्ये अपयश त्यांच्या वाट्याला आलं नाहीये, पण त्याच वेळी आपण पाहतो रसायनी संघ जो मागील मॅच हरून आलेले आहेत। फ्लिक चांगला आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगला, आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा तरी वाचवल्या आहेत। पूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत आपलं अस्तित्व पणाला काय लावणं असतं ना, तर या चेंडूवरती ज्या क्षेत्ररक्षकाने आपला डाईव्ह मारून जशा पद्धतीने धावा वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नांसाठी आपण त्या एफर्टसाठी पूर्ण 100% देणार। मोठा फटका, चेंडू हवेत आणि लांब 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 खडक। धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली। धावफलक या षटकारांनी जाऊन पोहोचले, तब्बल आपण पाहतो 20 ऑन बोर्ड। खूप चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो परिवर्तन होताना आणि ज्या पद्धतीने वैभव आणि त्याच्या समवेत निलेशा ही जोडी आपण मैदानावरती पाहतो। एक बाजूने वैभवच्या बॅट मधून मोठे फटके येतात, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो निलेशांच्या बॅट मधून सुद्धा आपल्याला फटके येताना पाहायला मिळाले। स्ट्राइक रोटेशन झाले आणि धावफलकावरती आपण पाहतोय आता स्ट्राइक वरती निलेश पाहायला मिळतात। स्ट्राइक एंड वरती वैभव, स्ट्राइक वरती निलेश। खोलात टाकला, ब्लॉक होल, याच्याकडे काही नाही, उत्तर काही नाहीये तुमच्याकडे। ॲक्युरेसी असती, बॅट फ्लो चांगला असता तर किंबहुना तुम्ही लॉंग ऑन कडे किंवा मिड विकेट कडे खेळू शकत होतात, पण परत एकदा एक क्रॉस खेळायचा प्रयत्न होता, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मारायचा प्रयत्न करायचा होता, पण मात्र काही नाही, पंचांचा इशारा येतो। लेग बाईस मधून आलेली ही धाव, एके धावेने धावफलकावरती वाढ 21 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतंय। रोहा संघाला जर पाहिला बॉलिंगच्या जोरावर खूप मॅचेस मध्ये त्यांनी कमबॅक करून दाखवलाय की असाही फॉलो थ्रू असो, चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलो थ्रू आणि दान दान दान। चेंडूने हाताचं चुंबन घेतलं आणि म्हणलं रिजेक्शन दिलं त्याला। एफर्ट्सचा MIS पूर्ण मिळेल की मेहनत पूर्ण होती, कारण का मागे परत धावत येणं खूप कठीण होतं,
पण त्याच वेळी आपण पाहिलं धाव फलकावरती रन येते, एका रनने धाव फलकावरती वाढ 22 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंची फेकी पूर्ण. खोदून मारला, हा खरंच खोदून मारलाय. पण पुन्हा एकदा तोच गणित की आपल्याला ब्लॉक पद्धतीचा चेंडू मारायचा असेल तर बॅट फ्लो खूप जोरात आला पाहिजे आणि आपल्याला बॅलन्स पूर्ण आपल्या उजव्या पायावरती ट्रान्सफर करावा लागतो. डावा पाय आपल्याला फ्री ठेवायला लागतो, तेव्हा तो शॉट येतो आपल्या बॅटमधून. आडा फाटा लागला, परफेक्ट फाटा, चेंडू सीमारेषा बाहेर. नाईन ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 to go. पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन पंच करतोय, अरबाज आहे. अरे वा, हातामधून लागलेला हा धावफलकाकडे वळतो. 33 ऑन बोर्ड. 33 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे निलेश. नॉन स्ट्राईक एंड वरती वैभव. गोलंदाजी मार्क वरती डॉक्टर मिथिलेश पालंडे. चांगला ॲक्शन आहे बॉलिंगचा. टान्स सुद्धा चांगली. जंप करण्यानंतर ज्या पद्धतीने अँगल बनतो हाताचा आणि हातावरून रिलीजिंगचा अँगल सुद्धा चांगला आहे. बॅटवरती आपण पाहिलं बॉल नीट पद्धतीने आला नाहीये, किंबहुना आपण पाहिलं लेट बॅट आली, त्याच्यामुळं एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. या एका धाव्याने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. वा 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 वा, याला म्हणतात पूर्ण एक मराठीमध्ये आहे ना, थोडीशी जर तुम्ही खेडेगावांमध्ये गेलात ना तर ह्या बॉलला काय म्हणतात ते गंडवला बॉल. सिरियसली गंडवला बॉल. की विचार केला होता बॉल पडल्यानंतर एक वेगळा टर्न घेणार, पण माइंडसेट चेंज झाला. ज्या पद्धतीने फटका येईल किंवा चेंडू येणार होता तसा आला नाही आणि थोडं टिपिकल गावठी भाषेमध्ये गंडवला. खरंच गंडवला. रसायनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा मिथिलेशने बांधून ठेवलाय आणि आत्तापर्यंत जे झालंय ते खूप चांगलं झालं आहे. दोन्ही साईडनी चांगलं झालंय. कधी डॉट बॉल्स पण पाहायला मिळालेत, कधी आपण त्यांना थांबवताना सुद्धा पाहायला मिळालेत. 14च्या स्ट्राईक रेटनी रन चालतोय. मिथिलेश पुन्हा एकदा. ना ना ना, याही वेळेला गंडवला जातोय. कीपर कडून थोडीशी आपण अपेक्षा ठेवू शकतो चांगलं करण्याची, पण त्याच वेळी एक 22च्या माध्यमातून धाव येते. धाव फलकावरती 1 ने वाढ आपण करतोय. 35 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात. 3 चेंडूंची फेकी पूर्ण झाली, पण त्यामधून आपण जर पाहिलं 22ची 1 रन आली आणि त्यानंतर काही नाही. पण स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. आपण एका ध्येयासाठी आलोत. कालच्या पासून आपण आपले सर्व कामकाज सोडून आज आपण मैदानावरती आलो आहोत. डू ऑर डाय सिच्युएशनवरती आहोत. आपण इथून जिंकणार तर मग सेमीफायनलमध्ये दाखल होणार आपण, आणि त्याचाच प्रयत्न अजूनही करत असताना संघ. ना ना ना, आवाज आलाय, आवाज आलाय. पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. रसायनी संघावरती प्रेशराईज करायचा प्रयत्न चालू झालेला आहे. त्याची बॅटिंग स्ट्रेन, त्यांची बॅट करण्याची पद्धत, त्यांचा आडाफाटा, त्यांचं ॲनालायझिंग पूर्ण करून रोह्या संघाकडून ज्या पद्धतीने बॉलिंगची फेकी चालू झालेली आहे त्यामधून तर असं वाटतंय की ॲटलिस्ट 4 बॉलसाठी तरी रसायनी टीमला अडकवून ठेवलंय. बट एक चांगला रसायनीचा फटका आणि प्रेशर परत डायव्हर्ट होऊन जाणार रोहेकरांवर.
चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली. Yes, it is taken. विकेटचं पतन मिथिलेशला मिळाली पहिली सफल. आवश्यकता होती ती विकेट मात्र मिळाली आपल्याला. वाट पाहिलं जात होतं की एक तरी विकेट, एक ब्रेक थ्रू रोहेकरांना हवाय आणि तो ब्रेक थ्रू मिळाला. किंबहुना मी तर म्हणेन की क्रिकेटमध्ये अप्स अँड डाऊन्स हे नेहमी चालतच राहतात. तो अप्स अँड डाऊन्स आपण जर एक आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जर पाहिला तर हार्दिक पांड्या जेव्हा मुंबई इंडियन्समधून खेळत होता तेव्हा यशाच्या शिखरावरती होता, पण जेव्हा गुजरातमधून परत जेव्हा मुंबईमध्ये आलं त्यावेळी त्याला ट्रोलिंग झालं. त्याच्यानंतर त्याची वाईफसोबतचा डायव्होर्स, या सगळ्या ट्रोलिंगनी ज्या ग्राउंडवरती त्याला शिव्या पडल्या त्याच ग्राउंडवरती वर्ल्ड कप घेऊन हार्दिक पांड्या ही चेअर अप करत, ही खरी ड्रामाटिकल स्टोरी बनते हार्दिक पांड्यावरती की झिरोतून परत एकदा साम्राज्य पूर्ण चालू केलं. आणि सेम स्टोरी आता पृथ्वी शॉ सोबत पण होते. झिरोतून पूर्ण आता त्याला साम्राज्य उभं करायचंय. वळूया मैदानात ज्या ठिकाणी मिथिलेश गोलंदाजीवरती. शेवटचा बॉल होता, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक परत खाली येतोय. जज करता येणार नाहीये, वाटलंच होतं, कारण का पुन्हा एकदा पंचरकडे अपील केली जाते, पण मात्र 2 धावा यशस्वीरित्या घेऊयात आणि या 2 धाव्याने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. आणि 37 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतं. 37 धावा धावफलकावरती आल्या. त्या ओव्हरमध्ये कमालीची कामगिरी मिथिलेशकडून, ज्या पद्धतीचा स्पेल अपेक्षित होता किंबहुना त्याला जेव्हा ओव्हर दिली जाते फक्त 4 धावांची ओव्हर, म्हणजे जो एक स्ट्राईक रेट चालू होता, जो करंट रन रेट त्यांचा चालू होता तो पूर्ण कट ऑफ करून दाखवला आणि डायरेक्ट त्यांनी तो प्रेशर रसायनी टीमवरती टाकायचा प्रयत्न केला. पण 3 ओव्हरमध्ये 37 रन्स रसायनीकडून एक्सपेक्टेड आहे, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॉलर्स आहेत. पण लास्ट मॅचमध्ये आपण जेव्हा पाहिलं थोडीशी रसायनी टीमकडून सुद्धा गळती लागते एकदा का विकेट डाऊन झाल्यावरती. सेम टू रोहा टीमकडे सुद्धा आपण त्याच दृष्टिकोनाने बघतो. काही पहिले मेन 4 विकेट्स गेल्यानंतर ती गळती येते, चालू होते विकेट जाण्याची, ती गळती परत एकदा चालू होईल. पण त्याच वेळी जर धावफलकावरती 50 पेक्षा कमी धावा आल्या, 50 पेक्षा कमी जर धावा आल्या तर रोहेकर एक बॅटिंगसाठी त्यांच्याकडे एक फाईट करण्यासाठी टायटल राहील. पण त्याच वेळी आता 37च्या वरती ज्या रन्स येणार आहेत रसायनीच्या संघासाठी, त्यांनी असं समजायचं आहे की हे बॉलरसाठी आपण शस्त्र देतोय, म्हणजे आपण आता लढाईसाठी यायचं आहे आपल्याला ह्या ओव्हर नंतर. मग लढाईसाठी आपल्याकडे तलवार आणि ढाळ असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही फक्त ही एक की मी म्हणेन की फायटिंग टोटल तर अजून उभी झालेली नाहीये. 37 रन्स स्कोर बोर्डवर लागले. क्वालिफायरच्या दृष्टिकोनाने अजून रन्स आपल्याला ॲड ऑन करायचे त्याच्यामध्ये. हा खोलात टाकलाय, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वैभव जास्त आपल्यापर्यंत स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न करेल आणि त्याच प्रयत्नामध्ये ही डबल येताना पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलकावरती वाढ. 39 ऑन बोर्ड आता होतात. जे कीपरच्या डोक्यावरून आणि स्लिपला सुद्धा सोडून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. 2 धावेने धावफलकावरती वाढ करूया. धावफलक 2 ने पुढे सरकला जातोय. धावफलकावरती आपण पाहिलं 41 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवर डबल आली. अरबाज खान गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम अष्टमी अरबाज खान आपल्या गावच्या टीममधून सुद्धा नेतृत्व करतो. ॲज अ बॉलर म्हणून, ॲज अ ऑलराऊंडर म्हणून नेहमी पाहायला मिळतो. मागच्या दिवसामध्ये जी पहिली मॅच झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब सुद्धा मिळवला होता. तोच अरबाज विरुद्ध वैभवच्या. हा खोलात टाकला, परफेक्टली खोलात टाकला होता, पण 1 धाव मात्र चोरू शकणार नाही. 22च्या माध्यमातून एकेरी रन येते. 1 धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. 42 झाले धावफलक. 42 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत. पुढे जाऊन डान्सिंग डाऊन करायचा प्रयत्न होता.
एक धाव पूर्ण केली जाते. थ्रो सुद्धा वेळेवर जागेवरती येतो. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातो. 43 ऑन बोर्ड होतात. 2 चेंडू अजूनपर्यंत यायचे बाकी. आतापर्यंत ओव्हर खूप चांगली निघून गेली आहे. या 2 बॉलमध्ये जर रसायनी टीमने जर मोठा फटका आणला तर एक फायटिंग टोटलकडे आपण बघू शकतो. पण 43 हा नॉट बॅड स्कोर. हा बॅकफूट वरती गेला. पंच करतोय. कव्हरच्या रिजन मध्ये खूप मोठी गॅप आहे. 2 धावा निश्चित तिथून येतील. पहिली धाव तर पूर्ण, दुसरी धाव तीही सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 45 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात. एक शेवटचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मोठं काहीतरी करायचं आहे. यशाचा लाडू जर खायचा असेल ना तर या शेवटच्या बॉलवरती आपल्याला काहीतरी मोठा फटका आणावा लागणार आहे. आता हा यशाचा लाडू खाण्यासाठी कोण तब्ध राहणार आहे? कारण का एका बाजूने गोलंदाज आणि एका बाजूने फलंदाज. मोठा फटका पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत आपण पाहिलं एकच धाव. 46 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात आणि 47 टू विन. आणि काय कमाली आहे, पहिले 2 ओव्हर्स मध्ये 33 धावा धावफलकावरती लागतात आणि नंतर येणार याच मैदानावरती होणार आहे. याची दक्षता घ्यावी सर्वांनी. सेमीफायनल 2 ग्राउंड नंबर 2 वरच होणार आहे. मैदानावरती क्वालिफायर 1 जो झाला त्याच्यामध्ये विनर ठरलाय तो म्हणजे कलंबोली संघ. म्हणजे या 2 संघांमध्ये अर्थात रसायनी आणि रोह्यामधून जो संघ विजयी होणार तो सेमीफायनल 2 याच मैदानावरती खेळणार आहे. याची नोंद घ्यायची आपण. जो संघ आता विजयी होईल तो डायरेक्ट सेमीफायनल खेळणार आणि याच मैदानावरती तुमची सेमीफायनल होणार आहे. रसायनी येणार कलंबोलीच्या विरुद्ध की रोहा येणार कलंबोलीच्या विरुद्ध.
चला पहिला बॉल टाकणार 47-2 रोहा संघाला. पहिला बॉल भिरकावलाय गॅप मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा बाहेर. वेलकम फॉर रोहा. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हणतात ना, ती सुरुवात होईल का नाही तशी. कारण पहिल्या बॉलला तर चौकार लगावलाय. 47-2 आहे. पहिल्या बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात. वापसांचा इशारा येतोय. वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा वाईड बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक धाव फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 42 धावा धाव फलकावरती. मोठा फटका परत एकदा गॅप मध्ये जाणार का. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 6 ही धावसंख्या धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चौकार, नंतर वाईट बॉल, नंतर आलेली ती सिंगल धाव फलकावरती आपण पाहिलं. 6 ही धावसंख्या धाव फलकावरती. डावकुरा फलंदाज अरबाज. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. जसं गंभीरला आपण पाठवायचो, जसं दादा यायचा त्या लेफ्टीच्या कॉम्बिनेशननी, जसा गिरक्लिस्ट यायचा तसं आज रोहेकरांकडून आपण पाहतोय. अरबाज याला बोलवलं गेलंय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार होणारा बदल आता पाहायला मिळेल. कट करतोय. स्पिन झाला ऍक्च्युअल मध्ये. कट म्हणण्यापेक्षा प्रॉपरली टर्न होताना बॉल दिसला. म्हणजे जेव्हा लाल मातीच्या विकेटवर चेंडू पडतो, थोडीशी ग्रास सुद्धा आपल्याला गुडलँड स्पॉटवरती पाहायला मिळते. तिथून जेव्हा बॉलला थोडीशी जरी ग्रासची मदत मिळाली ना की हातभर चेंडू वळणार. या मैदानावरती ही खासियत आहे रिलायन्सच्या मैदानाची. लाल मातीचं मैदान आणि त्या मैदानावरती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मात्र नाही केला जात आहे. एक कॉल नॉन स्ट्रायकर एंड कडून झाला होता, पण मात्र सेकंड जर हवाय, पहिली आली, दुसरी रन जर आपल्याला हवाय तर पहिली रन आपल्याला खूप फास्ट घ्यावी लागणार. पहिली धाव फास्ट आली तर सेकंड रन आपल्याला इझिली कंप्लीट करता येते. आणि तोच गणित मैदानावरती. 7 ही धावसंख्या धाव फलकावरती. 12ची सरासरी आहे. आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू फेकला जातो. पहिल्या बॉलवर जेव्हा चौकार आला होता तेव्हा असं वाटलं होतं की या षटकामध्ये खूप जास्त आकडेमोडी होतील, पण नंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी रसायनीने फेकली, अर्थात निलेश साळुंकेची जी ओव्हर राहिली, जास्त चान्सेस काही दिले नाही. मोठा फटका. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक येतपर्यंत एक धाव पूर्ण जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव सुद्धा चपळाईने पूर्ण केली जाते. 2 धावेने धावफलकावरती वाढ होते. धावफलक 2 ने 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. खूप चांगली, अक्षरशः खूप चांगली ओव्हर. पहिला चौकार आला, त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने पूर्ण ओव्हर हाताळली, ज्याच्यामध्ये जास्त चान्सेस नाही दिले. डॉट बॉल्स पाहायला मिळाले, सिंगल पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती ती डबल आली, कारण का पहिली रन खूप फास्ट धावले होते. आणि सिंगल रोटेशन चालू ठेवलं. धावफलकावरती आणणं चालत राहिलं. त्याच्यामुळे थोडासा 12च्या सरासरीने जेव्हा धावफलकाला आपल्याला रंगवायचं असतं, त्याच वेळी 9 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले जे येतात, मग 12चा टार्गेट थोडासा वाढतो. मग आता 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. 38 ऑन बोर्ड अजूनही आपल्याला करायचे आहेत. फटका चांगला आहे. हा येतोय ORS इलेक्ट्रल षटकार.
कुठलं काय माहिती. इंटर्न सोबत म्हणजे इंटर्न असताना कोण कॉलेजमधली मिळाली असेल तर ठीक आहे. यावेळी सुद्धा फटका चांगला मारायचा प्रयत्न होता, बॅट फ्लो चांगला झाला नाही आहे. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 16 ही धावसंख्या धावफलकावरती. फिरोज खान यांना आपण पाहतोय, बाळा सरांना आपण सेकंड अंपायरमध्ये पाहतोय आणि थर्ड अंपायरमध्ये आपण पाहिलं अभिजित सर सुद्धा आपल्यासोबत जोडले आहेत. चला 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. नाही पण सर तुम्ही बरोबर म्हटलात एक गोष्ट सुद्धा. आईनंतर जर आपण पहिलं प्रेम होतं ते क्रिकेटवरच. प्रत्येक मुलाचं तेच असतं. आई, त्याच्यानंतर खेळण्यातली ती गाडी, नंतर मग जेव्हा पंचांचा इशारा येणार आपल्यापर्यंत वळणार वाईट बॉल. कारण क्रिकेट खेळण्यासाठी आता हल्ली येत चाललंय की बॅटचं वजन पाहिजे, बॅटचा फ्लो पाहिजे. धोपाटण्यापासून सुरुवात होते. म्हणजे कपडे धुण्याचा धोपाटणा असतो, त्याला सुद्धा काही लहानपणी बॅट बनवले. कोकणाकडे जर आपण पाहिलं तर कोकणामध्ये नारळाच्या फांद्या ज्या असतात त्याच्यापासून सुद्धा बॅट बनवली जाते. किंवा शाळेमधल्या एखाद्या बेंचचा फळी घेऊन त्याची सुद्धा बॅट बनवली जाते. बॅट हा म्हणजे फक्त बॅट हवी आहे, ती कोणती आहे, कोणत्या ब्रँडची आहे नाही, फक्त एकच असायचं. जी बॅट सचिनच्या हातात आहे ना त्या ब्रँडची बॅट हवं आहे. मग त्यांनी जर MRFची घेतली तर मग MRFची, ब्रिटानियाची घेतली तर मग ब्रिटानियाची बॅट. मग ती बॅट चुन्याची असेल तरी चालेल, पण बाबा सचिनच्या हातात बॅट आहे. सगळे 90s किड आहेत. 90s 80s किड्स आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 80s बॉर्न आहेत, 90s काही 70sचे बॉर्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा मोठा फटका, परत एकदा चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. चौदा चेंडू आणि 22 धावेंची अजूनही गरज. 9च्या सरासरीने आता धाव फलक आपण पाहतोय. डिसिप्लिन मध्ये आपली ही स्पर्धा चालते आणि आपण डिसिप्लिन पाळायचं आहे. अरे वा, हा लांब बेटे, ओ बेटे मौज कर दी. (31 झालेत. 13 बॉल 16 धावेची गरज. चांगला बॉल आहे, चांगला, पण नाही नाही, पंच वळाले आमच्यापर्यंत आणि सांगतात हा ही स्वैर चेंडू आहे. एक चांगली बॉलिंग, एक चांगली ओव्हर रसायनीकडून एक चांगला बॉल, तो एक चांगला बॉल कमबॅक करून देऊ शकतो तुम्हाला. त्या एक गोल्डन बॉलची गरज आहे रसायनीला. वा, चांगला बॉल, हा बॉल चांगला होता, खोलात टाकला, जास्त ॲडव्हान्टेज देऊ दिला नाही बॅटरला. जर फक्त आपण की आडाफाटा येतोय बॅटमधून तर मग त्याच रिजनमध्ये त्या चेंडू द्यायचा का. ऑफ साईड वाईट स्टंप यॉर्कर या साईडला बॉल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आणि आता धावफलकाकडे वळतो. 33 ऑन बोर्ड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 33 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडू आणि 14 धावेंची गरज. 12 मध्ये 14 रन बॉल इक्वेशन पर्यंत मॅचला आणून ठेवलं आहे. कलंबोली टीम आपण त्वरित या, नाणेफेक आपल्याला करून घ्यायची आहे. मॅच ही झाल्यानंतर लगेच आपली सेमीफायनलची मॅच असणार आहे. टीम कलंबोली
अनबीटेबल रोहा. चला 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. एक चांगल्या ओव्हरची अपेक्षा प्रशांत जगताप यांच्याकडून. वारे वा, हा पण तेवढाच बाहेर. हा मग चांगला फटका आहे. कार्पेटच्या साह्याने खेळतोय, चेंडूवरती मिळणार फक्त एकेरी धाव. एकदम सेन्सिबल क्रिकेट, एकदम प्युअर क्रिकेट मी म्हणेन याला. फटका खेचला, मोठा षटकार आला, त्याच्यानंतर माहिती आहे आता घाई करायची नाहीये, रन आपल्या हातामध्ये आहेत. लगेच एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेशन केली, आपल्या पार्टनरला खेळायची पण संधी दिली. क्रिकेट हा वन मॅन शो नाही आहे. एक प्लेयर क्रिकेटची मॅच बदलू शकत नाहीये. आपल्याला 11 जण आपण टीममध्ये घेतो, त्या प्लेइंग 11चं तेवढीच एफर्ट्स देतो. मग मी जर षटकार मारतोय तर माझ्या पार्टनरला पण संधी देणार मी. हा हा हा, पार्टनर सुद्धा ठोकतो, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. तुषार सर, हो जरा शांती घ्या, हो शांती घ्या. चला 1 धावेची गरज आहे. 1 धाव येते आणि एका धावेने मॅच एंड. विजयी ठरतोय रोहा संघ. इन टू द सेमीफायनल.